एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांशी शिंदेंच्या नेत्यांचा संपर्क। ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी 6 खासदार गळाला लावणं गरजेचं। शिंदेंचं ऑपरेशन टायगर चालणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेतच ऑपरेशन टायगर सुरू। त्यांची रणनीती त्यांच्यावरच उलटू शकते। संजय राऊतांचा हल्ला। युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणला आणखी एक मोठा धक्का। इराणचे अत्यंत प्रभावशाली नेते अली लारिजानींचा हवाई हल्ल्यात मृत्यू। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये लारिजानी ठार। गेल्या 24 तासांमध्ये इस्रायलच्या लष्कराकडून इराणमधील 2 उच्चस्तरीय नेत्यांचा खात्मा। लारिजानींनंतर बसीज दलाचे प्रमुख गोलाम रेजा सोलेमानी ठार, तर बेंजामिन नेतन्याहूंचा दावा। इराणचा दुबईवर पुन्हा जोरदार हल्ला। एकाच वेळी अनेक ड्रोन्सच्या हल्ल्यानं दुबई हादरलं। यूएईनं ड्रोन्सना हवेतच रोखल्यावर अनेक भागात स्फोटांचे आवाज। ट्रम्पना पुन्हा युरोपियन देशांचा ठेंगा। हॉर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास दुसऱ्यांदा ठाम नकार। जर्मनी, ब्रिटन, इटलीसह प्रमुख देशांनी झुगारली ट्रम्पची मागणी। आम्हाला नाटो देशांची गरज नाही। अमेरिका सर्वात शक्तिशाली देश। युरोपियन देशांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जहाज पाठवण्यास नकार दिल्यानंतर ट्रम्प यांचं प्रत्युत्तर। इराणच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 200 सैनिक जखमी। इराण विरुद्धच्या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे 13 सैनिक ठार। ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान अमेरिकेचंही मोठं नुकसान। आखाती युद्धामुळे गहू आणि डाळी महागल्या। गहू डाळींच्या दरात 2 ते 3 रुपयांची वाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। गडचिरोलीमध्ये पहाटे 4 पासूनच सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। जिल्ह्यात सिलेंडरची कमतरता नसल्याचं प्रशासनाचं मत। राज्यातील 5 जिल्हा परिषदांमध्ये आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड। सातारा, सांगली, संभाजीनगर, परभणी, पुण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष आज ठरणार। स्थानिक पातळीवर पक्षात जोरदार शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT।